चरणी वाजवितो विनो देवोडा चरणी वाजवितो विनो गोपिकार मनो स्वामी माझा देखी लागे माये यमुनेच्या तीरे हात खांद्यावरे राधिकेच्या गुंजावरण डोळे श्री भाबर चोटी मयूर पिच्छे विष्टी शोभतसे देखी लागे माये यमुनेच्या तीरे हात खांद्यावरे राधिकेच्या सगुण मेघ बर्हा पीडम नटवर वपो कर्णयो करनिकारम विभ्रदास कनक कपिशम वैद्यंतीं च मालां रंध्रान विनोरधर सुधया पूरयन् गोपवृंदे वंशी विभूषित करा नवनीरदाबा पीतांबरा बिंब फलादरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादर बिंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमं न जाने ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा करुणा दया तुझा लाधलो लाधलो पावनालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो लागलो पावन झालो चराचर ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो लागलो पावन झालो चराचर ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी देवोडा चरणे वाजवितो वेणो गोपिकार मनो स्वामी माझा देखी लागे माये यमुनेच्या तीरे हात खांद्यावरी राधिकेच्या प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी घेतलेले जी गवळण आहे तर नामदेवरायांची उत्कृष्ट अशी गोपींना परमात्म्याचं झालेलं सगुण रूपाने दर्शन आणि भगवान परमात्म्याने कशा कशाचा आदर केलेला आहे तो भगवान परमात्मा त्या गोपीला कशा अवस्थेमध्ये दिसला आणि त्याच ठिकाणी का दिसला कुठं दिसला देखी लागे माये यमुनेच्या तीरे हात खांद्यावरी राधिकेच्या कशा अवस्थेमध्ये पाहिला तर राधिकेच्या खांद्यावर हात असणारा परमात्मा गोपीला दिसला पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलं असा परमात्मा पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये ती गोपी रममान झाली गोपिका रमनो स्वामी माझा कुठं पाहिला यमुनेच्या कडेला पाहिला दोन तीन शंका अभंगामध्ये निर्माण होतील भगवान परमात्मा देहुडा चरणी म्हणजे एक पाय वरती आणि एक तळवा खाली टेकूनच का उभा आहे पहिली शंका दुसरी शंका कुठे दिसला
सांगा ना, यमुनेच्या कडेलाच का दिसला आणि हात खांद्यावर राधिकेच्या याचा अर्थ काय घ्यायचा? या तीन शंकेचं उत्तर आपल्याला कीर्तनामधून पाहायचं आहे. काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे आणि सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आपल्या चालत असलेल्या नागेश्वर भगवान तर यांचा हा प्राण प्रतिष्ठेचा, मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा 3 दिवस अतिशय आनंदामध्ये आणि कामाचे दिवस असताना सुद्धा भरपूर उपस्थिती, पहिलं वर्ष आहे आणि तरी सुद्धा बहुसंख्य रूपाने उपस्थिती आहे. तुम्हाला धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी जे सगळं आतोनात कष्ट घेतले त्याच्या अगोदर मी राजदीप महाराजांच्या अगोदर सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो की त्यांनी उपस्थिती ठेवून कार्यक्रमाची शोभा वाढली त्याबद्दल. आणि कारण सगळं त्या ठिकाणी करता येईल. ऐका, टाळकरी आणता येतील, 2-3 हजार वाढवून दिले तर पखवादे येतील, पण हे कुठून आणायचे? पुढे बसलेले आहे का नाही? श्रोते आणणं अवघड आहे महाराज. सगळं आणलं श्रोतेच नसले तर चालत नाही. होय निलेश महाराज? श्रोते असणं आणि इथे नुसते श्रोते आले नाही तर 2 दिवसामध्ये भरभरून असं महाराजांना सहकार्य केलं आणि उपस्थिती राहून, महिलांची उपस्थिती तशी पाहता जास्त आहे. आता थोडाच कोपरा राहिलाय तुमचा, तुम्हाला याच्यातून सुद्धा खिदाडतेत का काय का पुढल्या वर्षी? आहे का नाही? कारण आता बहुसंख्य ठिकाणी आमच्या तीर्थयात्रेला जर लोक 50 असले तर 40 महिला असतात. राजदीप महाराज खरंय का नाही? काशीला गेलो होतो आणि 10 पुरुष. मग आता काही दिवसांनी काय माहिती आपल्याकडे आणि ती भांडी नाही उचलायची वेळ यायला लागले. हसू नका. हळूहळू आता त्या ठिकाणी सगळं धाडस वाढत चाललंय. तुम्ही पहा, कुठेही पहा महाराज, एक अर्धा मिनिट थोडा घेतो, कुठेही पहा, टक्केवारीमध्ये जर पाहिलं तुमच्या गावामध्ये, ऐका, टक्केवारीमध्ये जर पाहिलं तर मुलांची टक्केवारी जास्त आहे पास होण्यात का मुलीची? चांगल्या पद्धतीने मुलींची. मुलं कुठं गेले? मुलं आहेत पण दुसऱ्या डोक्यामध्ये अडगुसण्यात त्या ठिकाणी दंग झाले महाराज. टक्केवारी हळूहळू कमी व्हायला लागली आणि म्हणून महिला मंडळींना धन्यवाद देतो, पुरुष मंडळीला धन्यवाद देतो. ज्यांना जागा समोर भेटली नाही तर ते थोडं इकडं तिकडं बसावं लागलं. आता एक काम करा, एक जणाच्या उशाला हांडेलच ठोती दे. कोणतरी चालू करणार असेल ना, आहे का नाही? बऱ्याच वेळेस बंद होऊन नका देऊ परत. आता त्या उन्हाळ्याच्या दिवसात आमच्या भागात असे, एकाला लाईट पुरली नाही तो दुसऱ्याची बंद करीतो मोटर. म्हणजे तसं उशालाच राहू द्या, पुन्हा व्यत्यय नका येऊ देऊ. कारण काय असतं, कीर्तन करायचं म्हणजे शब्दाने इमारत उभा करायची असते आणि मध्ये मग त्या ठिकाणी पैलवान कुठे लवकर जर कुस्ती लावली नाही तर पैलवानाला गाम येत असतो म्हणतात असं. म्हणजे लवकर जर लावली नाही हगाम्यात, तसं ते वातावरण तयार केल्यानंतर पुन्हा बंद होऊ देऊ नका. आदरणीय परमपूज्य गैनीनाथ गडाचे महंत बाबा येऊन गेले आणि एवढ्या धावपळीमध्ये सुद्धा बाबांनी आपली उपस्थिती लावली. म्हणजे आज खऱ्या अर्थानं भाऊंचेच पाय या मंदिराला लागले म्हणायला अडचण नाही. आणि बाबांच्या आज्ञेनेच आणि राजदीप महाराजांचं मार्गदर्शन आहे, त्या निमित्ताने हे कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली. भरपूर प्रमाणामध्ये कष्ट घेतले आणि कष्ट घेतल्यानंतर
हे मंदिर त्या ठिकाणी उभा राहिलेलं आहे. फार टेन्शन राहायचं महाराजांना. सुरुवातीला मला जर फोन आला तर अर्धा तास बोलायचे, महाराज होईल का व्यवस्थित कार्यक्रम. अहो म्हटलं महादेवाचा कार्यक्रम व्यवस्थित होणार नाही, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आहे का नाही. म्हणून नागेश्वर भगवान तर सगळ्यामध्ये पहिले वारकरी जर कोण असतील, पंढरपूरला जाणारे शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, एका जनार्दनी वैष्णव सुनो महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. वा एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. महादेव हे पहिले वारकरी आहेत. आणि म्हणून वामन भाऊंकडे जर पाहिलं तर वामन भाऊ सुद्धा कोणाचा अवतार आहे? शंकराचा अवतार आहे. म्हणून इथे कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत 2 दिवसामध्ये कमी पडलेलं नाही आणि पुढे सुद्धा कमी पडणार नाही. राजदीप महाराज काय असतं, 2-3 मुली जर असल्या ना एखाद्या माणसाला, त्याला पहिल्या मुलीचं टेन्शन होऊस्तोवर लग्न होऊस्तो लय टेन्शन असतं. आणि एकदा पहिलीच होऊन गेलं ना मग दुसरीला ते हुंडा देत नाही. तुम्ही काय हसताव, तशी परिस्थितीच झाली महाराज. आज काय सांगावं तुम्हाला, माणूस भेटला. आता आम्ही संसारात दुःख म्हणून बाबा संन्यास पत्कराला गावात जावा का नाही, गावात गेलं संदीप भाऊ की माणूस ज्याचं पोरग लागणार ते म्हणून एकही पोरीवाला मला अजून म्हणला नाही पोरीला जागा बघा. पण गेला माणूस भेटला, राम राम बाबा 2-3 लाख देऊ बघा ना कुठं ठेप. आता का तेच काम करावं का. आणि पहिलं कार्य होऊन गेलं, मुलीच्या वडिलाच्या हातातून की ते परत घाबरत नाही दुसऱ्यांना, का हातातून जात. तसं महाराज कुठल्याही प्रकारचं इथं कमी का पडणार नाही. तर आज साक्षात वामन भाऊ इथून येऊन गेलेले आहेत. विठाला विठाला आज काल्याचा प्रसंग आहे. आपल्याला यथोचित वेळेमध्ये न ऐकलेला भाग मी तुम्हाला ऐकवणार आहे. फक्त तुमचं लक्ष पाऊण तास कोणीकडे ठेवायचं, माझ्याकडे ठेवायचं. काला म्हटलं की इथं आज दहीहंडी फोडली जाते. जीव ब्रह्म ऐक्य. अजूक एका ठिकाणी दहीहंडी, एका ठिकाणी अजूक मडकं फोडलं जातं. कुठं फोडलं जातं बाबा? शेवटला फोडलं जातं. कुठं? नदीमध्ये, तिथं फोडलं जातं. आणि एक इथं, या दोन्हींचा अर्थ असा आहे, तिथं जे मडकं फोडलं जातं त्याचा असा अर्थ होतो की हे शरीर जे पंचमहाभूताचं, हे पंचमहाभूताचं शरीर पंचमहाभूताला लीन असा तिथं अर्थ होतो. आणि इथं असा अर्थ होत असतो, जीव ब्रह्म ऐक्य, जीव आणि ब्रह्म हे एक आहेत असा अर्थ इथं होत असतो. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस आपण परमार्थ करत असताना आपल्या परमार्थाची सुरुवात झाली का नाही हे आपल्यालाच माहिती नसतं. नीट ऐका. आपलं देवावर प्रेम आहे, प्रत्येकाचं आहे महाराज. पण आपलं जसं घरच्यावर प्रेम आहे, आपल्या स्वतःवर प्रेम आहे, तेवढं प्रेम भगवान परमात्म्यावर आहे का नाही याचा ताळा आपण करत नाहीत. आपण देवपूजा किती माणसं करता सकाळी? वर हात करा. हा भरपूर वर हात आले. आता खाली करा. तुम्ही देवपूजा करत असताना स्वतःच्या अंगावर कोणतं पाणी घेता? अहो तुम्ही आंघोळ करताना कोणतं पाणी घेता? गरम पाणी घेता. पण देवपूजा करत असताना कधी असा विचार करता का या देवाला सुद्धा गार पाण्याने जरा गार लागन? नाही. काही माणसं तर माता मावल्या सगळेच देव एकाच बादलीत बुडीतात, है का नाही? तिथं सुद्धा असा मनामध्ये भाव जर आपण ठेवला, माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याला सुद्धा
गार लागन काऊ असा भाव जर मनामध्ये ठेवला, कारण भावे विन देव नकळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसाकडे. सगळ्यामध्ये महाराज भाव श्रेष्ठ असतो, आणि भाव जर त्या ठिकाणी श्रेष्ठ नसेल तर भगवान परमात्मा महाराज भक्ती कशी असू द्या आपली, फक्त तो घेतो तो काय घेतो, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. आणि आपण भक्ती करत असताना बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की आता हे लहान मुलं आहेत, बऱ्याच वेळेस असं वाटतं की नंतर त्या ठिकाणी पुढं काहीतरी भक्ती वाढू, पुढं त्या ठिकाणी परमात्म्याची भेट होईल. आता मला सांगा, हे मुलं जे आता उभा आहेत यांच्या वडिलांना मी धन्यवाद देतो. हे मुलं सध्या आता बिघडलेले आहेत का? हा, नाहीत बिघडलेले नाहीत. त्याच्यामुळं लवकर त्या ठिकाणी पेरणी चालू आहे या मुलांच्या बाबतीमध्ये. लक्ष द्या इकडं. आणि आता तुम्ही जे बसलेले आहेत सगळे, तुम्ही बिघडलेले आहेत का नाही बिघडलेले? आता तुम्ही बिघडायच्या नाही बिघडायच्या कुठं गेलेत? हा राईट, पुढं गेलेले आहेत, ठीक आहे नाही. म्हणून लवकर जर त्या ठिकाणी पेरणी केली या वयामध्ये. महाराज बाबा एक प्रश्न विचारतो, वापसा जमिनीचा कशाला म्हणत असतात? वापसा तर शेतकऱ्याने पवळीवरून पाय खाली टाकला, खाली तर जमीन वली आहे, पण शेतकऱ्याच्या टाचाला एकदम चिखल लागत नाही, त्याला कोणती अवस्था म्हणायचं जमिनीची? वापसा. आणि हे वापशावर जर पेरलं तर निश्चित रूपाने असं पीक आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला ही शिकवण, जर दर्या खोऱ्यामध्ये वापशावर पेरायचं का कधी पेरायचं ही शिकवण जर कोणी दिली असेल तर संत वामन भाऊंनी दिली. विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा, विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जीवन जगत असताना आपण काय झालं तिथं, जीवन जगत असताना जर पाहिलं, इकडे लक्ष द्या, काही नाही तर आपल्या जीवनामध्ये आपण गोपींसारखी भक्ती, ध्रुव बाळांसारखी भक्ती जर परमात्म्यावर आपली असेल तर परमात्मा आपल्याला दूर नाही. म्हणून एका गोपीला तो परमात्मा कसा दिसला? पहिलं चरण
बसा ना खाली मावशी, बसा खाली. कोणाचे भांडणं लागावं तुम्हाला लय बळ हो त्याला. भगवंताची कथा चालू असताना तुम्ही उठता, एवढं काय अर्जंट आहे का? आ? आणि ऐका, पहिल्या चरणामध्ये सांगतात, देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिकार मनो स्वामी माझा. कसा परमात्मा दिसला? देहुडा चरणी. ऐका, इकडे लक्ष द्या. आता एक पाय भगवंताचा खाली टेकवलेला आहे आणि एक पाय असा देहुडा आकाराचा आहे. का देहुडा आकाराचा आहे? पहिली शंका सांगतो. खाली जो पाय भगवंताने टेकवलेला आहे हा सज्जनाचं दर्शन, सज्जनाला दर्शन देण्यासाठी टेकवलेला आहे. आणि जो पाय असा वरती केलेला आहे तर तो पाय दुर्जनाचा नाश करण्यासाठी वरती केलेला आहे. म्हणून जो पाय खाली ठेवलेला आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तसा परमात्मा गोपींना दिसला. हातामध्ये काय आहे? देहुडा चरणी वाजवितो वेणू. आता ऐका, वेणू त्या ठिकाणी का भगवंताच्या हातामध्ये आहे? वेणूचं कारण हे आहे, भगवान परमात्मा बासरी वाजवत असताना वेणू कुठं लावलेला राहायचा? देवाच्या बोला ना, का डोक्यावर ठेवलेला राहायचा? ओठाला लावलेला राहायचा. ओठाला वाजवत असताना बासरी ओठाला वेणू लावलेला राहायचा. झोपलेले भगवान परमात्मा असताना बाबा उशाला वेणू राहायचा. गायी सांभाळत असताना कमरेला वेणू राहायचा. पुढं ऐका राजा हो, गोड प्रसंग एवढा घेऊन जा. वेणूला भगवान परमात्मा सोडत नव्हते. एक दिवस एका गोपीने वाद केला आणि सांगितलं, देवा तो वेणू तुम्ही का सोडत नाहीत कायमचा? वाजवत असताना ओठाला लावता, गायी ओळताना कमरेला ठेवता आणि झोपल्यानंतर सुद्धा उशाला ठेवता. इकडे लक्ष द्या आता माझ्याकडे. का तुम्ही त्या वेणूला सोडत नाहीत? त्या वेणूने सांगितलं, मला जे भगवान परमात्मा कायम जवळ ठेवतात त्याचं कारण असं आहे, माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ नाही. वेणूला गाठ असते का? नाही. कुठल्याही प्रकारची बासरीला गाठ नसते. आणि गाठ नसल्यामुळे तुकोबरायांचे एक प्रमाणे, तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी. आपण एक मराठीमध्ये म्हण आहे पा, माणसं म्हणतात तो माणूस कसल्या गाठीचा आहे? हा, आतल्या गाठीचा. बरोबर. आणि ती आतली गाठ आपण जोपर्यंत सोडत नाहीत तोपर्यंत भगवान परमात्मा आपला स्वीकार करत नाहीत. कोणी जर तुम्हाला प्रश्न विचारला, भगवंताच्या हातामध्ये विठाला 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 कोणी जर तुम्हाला विचारलं भगवंताच्या हातामध्ये वेणू काय, तर त्याच्यामध्ये गाठ नाही, हे उत्तर आहे. आपण सुद्धा आपल्या हृदयामध्ये विद्यते हृदय ग्रंथी छिंदन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. आपल्या हृदयातली जर गाठ एकदा महाराज सुटली ना, सुखेत गारा नारायण सुखेत गारा नारायण सुखेत गारा. ची गरज नाही. या बाबा या ठिकाणी आदरणीय सतीश आबा सुद्धा वेळेवर उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद देतो. विठाला 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 विठाला
आणि म्हणून गाठ एकदा सुटली असा परमात्मा त्या गोपींना दिसला. कसा दिसला? देवोडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणू स्वामी माझा. स्वामी कोणाला म्हटलं जातं? ज्याने इंद्रियावर विजय प्राप्त केला त्याला स्वामी असं म्हटलं जातं. हा परमात्मा दिसला. त्या गोपीने सांगितलं दुसऱ्या गोपीला, मला तो असा परमात्मा दिसला. त्या गोपीने विचारलं कुठे दिसला? देखिला ग माये यमुनेच्या तीरी, 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 देखिला ग माये यमुनेच्या तीरी. हात खांद्यावरी राधिकेच्या, हात खांद्यावरी राधिकेच्या, देखिला ग माये यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या, हात खांद्यावरी राधिकेच्या, देखिला ग माये यमुनेच्या तीरी, देखिला ग माये यमुनेच्या कुठे पाहिला परमात्मा? देखिला गे माय यमुनेच्या तीरे, हात खांद्यावरी राधिकेच्या. कुठं पाहिला? राधिकेच्या खांद्यावर हात ठेवलेला परमात्मा पाहिला. सुरुवातीला आपण पाहू यमुनेच्या कडेलाच का पाहिला? तर याचं कारण यमुना हे शुद्धतेचं प्रतीक आहे. सगळ्या नद्यांना जर आबा नाव पाहिलं तर मैलाचीच नाव आहेत. गंगा पा, यमुना, सरस्वती, कावेरी, अजून नर्मदा. सगळ्या नद्याला दुधना असेल. कोणत्याही नदीला शक्यतो कोणाचे नाव आहेत? मैलाचे. आणि माणसाचे वडा, हे का नाही? गावाच्या पलीकडला वडा, मसुबाचा वडा. तुम्ही पहा ना. हा कोणता? बरोबर गौतम भाऊ साहेब, नाल्याच्या कडाचा वडा. म्हणजे महिलांचे नाव कुठे आहेत? सगळ्या नद्याला नाव महिलांची आहेत बघा. गंगा असेल, कुठेही असेल. आणि वड्याची उपमा मी वड्याचं सांगतोय बरं का, माणसाचं नाही सांगत. वडा म्हणलं की तिथं पुरुषलिंगी दाखवलेलं आहे वडा, है का नाही? वडा एकदम असा असा वाहतो सप्त्यापुरता, पावसाळ्यापुरता इतका वाहतो काय सांगावं तुम्हाला. पाणी माणसं म्हणतात लयच पाणी आलं वड्याला. आणि नदी मात्र 12 त्या ठिकाणी कायम स्वरूपाची वाहत असते महाराज. म्हणून समुद्राला जाईपर्यंत तिचा प्रवाह चालू आहे, तिथपर्यंत 12 महिने. पण वड्याचं तसं आहे का? नाही, सिजनेबल आहे. म्हणून घरी जाताना आता शूटिंग चालू आहे, नाही तेवढंच त्या ठिकाणी टाकताना आमच्या मागं पिढा, ठीक आहे ना. म्हणून की ओढ्याचं मी हे सांगितलं की काही कालावधीसाठी, आणि गंगा नदी मात्र कायम स्वरूपाची. म्हणून तिथं शुद्धतेचं प्रतीक असल्यामुळं तो परमात्मा कुठं दिसला? देखिला गे माय यमुनेच्या तीरीन, हात खांद्यावरी राधिकेच्या. आता बाबा मला सांगा, चष्मेवाले बाबा, हात खांद्यावर जो राधिकेच्या ठेवलेला आहे परमात्म्याने, असा परमात्मा त्या गोपीला दिसला. मला सांगा, हात खांद्यावर ठेवणं योग्य दिसतं का अयोग्य दिसतं? हा, दबावापोटी नका बोलू. कसं वाटतं? हात खांद्यावर राधिकेच्या ठेवलेला परमात्मा त्या गोपीला दिसला. आता आध्यात्मिक दृष्टीने तुम्हाला अर्थ सांगतो राजा हो. हात खांद्यावर जो राधिकेच्या ठेवलेला आहे, ही राधेचं प्रतीक म्हणजे देवाला प्रेमाचा आधार लागतो. आणि म्हणून प्रेमाचा आधार देवाने घेतलेला आहे. याचा अर्थ असा, देवाने हात कशावर ठेवलेला आहे?
प्रेमावर ठेवलेलं आहे. प्रेम प्रीतीचे बांधले ते न तुटे काही केले ते न तुटे काही केले ते न तुटे काही केले प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम सुटे काही केले प्रेम सुटे काही केले प्रेम सुटे काही केले. मला एवढाच मुद्दा सांगायचा आहे, जो हात ठेवलेला आहे राधेच्या खांद्यावर, हा हात म्हणजे प्रेमाचा आधार घेतलेला देवाने आहे. कारण भगवान परमात्म्याला काय लागतं महाराज? फक्त प्रेम लागतं महाराज, है का नाही? बाकीचं काही लागत. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. बसा बसा थोडं. प्रेमाविना नाही समाधान. आणि म्हणून हात खांद्यावरी राधिकेच्या याचा अर्थ असा, भगवान परमात्मा प्रेमाचा आधार घेतात. अजून भगवान परमात्म्याने डोक्यावर एका वस्तूला घेतलेले, त्याचं नाव आहे मोर. ते 3ऱ्या चरणामध्ये. गुंजवर्ण डोळे माता बाबर झोळी गुंजवर्ण डोळे माता बाबर झोळी माता बाबर गुंजवर्ण डोळे माता बाबर शोभत असे. मोराचा पिसारा भगवान परमात्म्याच्या डोक्यावरती आहे. ऐका, कृष्णाची मूर्ती जर तुम्ही पाहिली तर मोराचा पिसारा त्याच्या डोक्यावरती पाहिलाय का नाही अनेक वेळा. पण आपल्याला कारण माहिती, आपण म्हणू शोचा दिसत असेल म्हणून अडकीला असेल, है का नाही? तसं नाही महाराज. मोराने कामाला जिंकलेले मोराने, आणि जो कामाला जिंकतो त्याला भगवान परमात्मा कुठं घेतात? डोक्यावरती घेतात. म्हणून तो मोराचा पिसारा भगवान परमात्म्याच्या डोक्यावरती आहे. अजून सगुण रूपाने कसा परमात्मा आहे? सगुण मेघ श्यामा सगुण
यमुन जाती तुला गे माये यमुन जाती कार्यक्रमासाठी आदरणीय रामभाऊ खाडे समाजसेवक सुद्धा उपस्थित राहिले. अगदी 15 मिनिटांमध्ये आपण भगवान परमात्म्याचा आज एक दंडक असतो. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काल्याचा प्रसंग म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याचं चरित्र उच्चारण करणं गरजेचं असतं. परंतु आपण आता छोटाल्या स्टेशनवर न थांबता काही गाड्या ज्या लांब पल्ल्याच्या असतात चेन्नई मुंबई त्या बारीक जागेवर थांबत नाहीत. म्हणून इथून पुढचं कीर्तन कसं माझी वाणी तुझे भगवान परमात्म्याच्या लीला थोड्या सांगणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदर आता बिघडली भगवान परमात्म्याचा अवतार दुर्जनाचा नाश आणि साधूचं रक्षण आणि धर्माची स्थापना करण्यासाठी होत असतो. प्रत्येक युगामध्ये भगवान परमात्मा वेगवेगळ्या रूपाने अवतार घेत असतात. आणि म्हणून त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं भगवान परमात्म्याने अवतार घ्यायचं ठरवलं. राजा अवतार घ्यायचं ठरवल्यानंतर शेषाचा अवतार राम अवतारामध्ये कोण होता? लक्ष्मण होता. लक्ष्मणाला सांगितलं आपल्याला अवतार घेण्यासाठी जायचंय. लक्ष्मणाने सांगितलं अवतार म्हणल्यावर ताकदच नाही पुन्हा. का? राम अवतारामध्ये गेलो म्हटला काय ती बेजारी सांगावं म्हणला जंगलामध्ये है का नाही. आणि जिथे त्या ठिकाणी एवढे हाल झाले म्हटले पुन्हा अवताराला यायची इच्छा नाही. नामदेवराय वर्णन सांगतात राम अवतारी झालो लक्ष्मण शेविले अरण्य तुझ सवे राम अवतारी झालो लक्ष्मण. राम अवतारामध्ये लक्ष्मण झालो आता पुन्हा यायची इच्छा नाही. त्यांनी एक सांगितलं तुम्ही माझ्या अगोदर जा मग काही अडचण नाही. कृष्ण अवतार आणि राम अवतारामध्ये सज्जन हो काय राम अवतार जर कधी झाला पाहिलं तर एकदम उन्हाळ्याच्या दिवसामध्ये.
कृष्ण अवतार जर कधी झाला तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये, राम अवतार कधी झाला नवमीला झाला, आणि कृष्ण अवतार कधी झाला अष्टमीला झाला. सगळ्या विरुद्ध गोष्टी त्याच्यामध्ये. एक बाणी एक पत्नी हे व्रत कुणाचं आहे? प्रभू रामचंद्राचं आहे. आणि इकडे मात्र 16,108 आहेत. तर त्या श्रुती रूपा आहेत असा त्याचा आध्यात्मिक रूपाने अर्थ आहे. भगवान परमात्म्याचा अवतार झाल्यानंतर सगळ्या नद्या तुडुंब वाहू लागल्या, सगळे पक्षी आनंदाने गाणे गाऊ लागले. आणि भगवान परमात्म्याचा अवतार झाल्यानंतर एकदम लांब लाईन लागली. कशासाठी? भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी. इतकी लांब लाईन लागली की आंधळ्याच्या वाडीपासून आष्टीपोत लाईन लागली. भगवान परमात्म्याला प्रत्येक गवळण पाहण्यासाठी यायची आणि काहीतरी घेऊन यायची. बघा, जी जरा थोडी लयच गरीब आहे, 2च कळडे तिच्याकडे, ती आपलं काय घेऊन यायची? कडे घेऊन यायची कृष्ण परमात्म्याला पाहण्यासाठी. दुसरी जरा थोडी, तिचे मालक जरा बरे होते, व्याजाच्या पैशाने वावर घेतले होते, ती जरा चांदी घेऊन यायची, है का नाही? आणि तिला एक गवळण विचारायची, ऐका राजा हो, तिला म्हणायची तुला कसा दिसला परमात्मा? ती सांगायची ठाईचाची काळा अनादि बहु काळा. दुसरी एखादी श्रीमंताची गवळण असायची, ती सोनं घेऊन गेलेली असायची भाऊ. आणि तिला विचारायची दुसरी गवळण, अगं तुला कसा दिसला? ती सांगायची रूप साबळे सुकुमार मदनाचा पुतळा असा दिसला. तिसरीला विचारायचे तुला कसा दिसला? ती सांगायची कसे बेड लाविले काना गोबळिया, कसे बेड लाविले काना गोबळिया असा परमात्मा दिसला. आणि सगळ्या गवळणी एकदम अशा मेकअप करून आलेल्या, काय सांगावं तुम्हाला. आणि एक आजीबाईचं वय होतं 85 वर्षाचं. तेवढी आजीबाई तुम्ही आजच्या कीर्तनातून घरी घेऊन गेलात ना, तुमचं कीर्तन ऐकलेलं तुम्ही सफल झालं महाराज. किती वय होतं आजीबाईचं? वय विसरू नका बरं का दृष्टांत होईपर्यंत. 5 मिनिटाचा दृष्टांत आहे, 10 मिनिटात कीर्तनाची सेवा समाप्त होणार आहे. किती वय होतं आजीचं? बाबा सांगा ना बाबा, आजीचं वय किती? 85. राईट, 85 वयाची आजी. आणि सगळ्या गोपी अशा एकदम मेकअप करून चाललेले आहेत, ओठाला लाली लावलेली आहे, टिकली लावलेली, सगळे शृंगार चढवलेले आहेत, नवीन साड्या घातलेल्या आहेत. पण आजीला वाटलं मी सुद्धा काही कमी नाही, है का नाही? म्हणून या म्हणून या या पुढे. म्हणून आजीला वाटलं मी सुद्धा कमी नाही. आता इकडे लक्ष द्या. सगळ्या गवळणींनी मेकअप केलेला पाहिला आणि आजीचं नाव होतं मालू. ती नेसली नवा शालू. राईट. आणि तिला तिच्या वडिलांनी दिला होता लग्नामध्ये. इतका जपून ठेवला होता बाबा, फक्त फिरायला गेल्यावरच काढीत होती बर का. आणि त्या दिवशी शालू काढला. त्या शालूवर केळीच्या झाडाचे असे, हे जे केळीचे झाड आहेत ना, असे चित्र होते. पण मालूने काय केलं गडबडीमध्ये, पहिल्या काळात लाईटी नव्हत्या, अंधारामध्ये शालू घालत असताना त्या केळाचे पानं झाले खाली आणि बुडख झाले वर. शालू उलटाच नेसण्यात आला मालू कडून महाराज. तेवढ्यावर मालू थांबली नाही. बाहेर पाहिलं तर थांबा, गवळणीलाच लई लाली लावता येते काय ओठाला. म्हातारीने सुद्धा जुन्या काळात डब्या राहायच्या, तुम्हाला माहिती, मला आठवत्यात म्हणल्यावर तुम्हाला आठवत असत्या ना. काजळाच्या डब्या असायच्या, लईच निबार असायच्या त्या, त्याचं झाकण निघणं असं एकदम अवघड असायचं. आणि त्या 2 डब्या होत्या सतीश भाऊ. एका डबीमध्ये लाली होती आणि एका डबीमध्ये काजळ होत. पण म्हातारीकून असा फलट झाला, काजळाची डबी कोणती आणि लालीची डबी कोणती लक्षात राहिलं नाही. मग लाली कुठं लावायला पाहिजे? ओठाला लावायला पाहिजे. तर ती म्हातारीने लाली समजून काजळच कुठं लावलं? ओठाला. आणि लाली कुठं लावली? डोळ्याला लावली महाराज. गडबडीमध्ये म्हातारीने सगळं त्या ठिकाणी केलं.
आणि बाहेर आली आणि बाहेर आल्याबरोबर दुसरी गवळण म्हटली, अगं तुला एवढं मेकअप करता येत नाही तर काय हवंस आहे? ती लाली बघ कुठं लागली, डोळ्याला लाली लागली आणि ओठाला तुझ्या काय लागलंय, काजळ लागलंय. म्हणून त्या म्हातारीला सांगितलं, आता एक काम कर, घरामध्ये जा आणि तो सगळा चेहरा धुवून परत ये. ऐका राजा हो, त्या म्हातारीने गोड उत्तर दिलं बर का. नैनो में काजल गालों पे टिकली, नैनो में काजल गालों पे टिकली, दीवाने बने मैं दीवाने बनी, दीवाने बने मैं दीवाने बने, दीवाने बने मैं दीवाने बनी. देवासाठी काय झालं पाहिजे, दिवानं झालं पाहिजे महाराज. आणि म्हणून मी सांगत होतो, त्या गवळणने सांगितलं तेवढं धुवून ये तोंड तुझं पड. आणि त्या म्हातारीने काय उत्तर दिलं राजा हो, तेवढं उत्तर ऐकान घरी घेऊन जा बर का. त्या म्हातारीने सांगितलं गवळणीला, मला सगळं कळतंय ग हे, पण जर मी माझा चेहरा धुवायला गेले, माझं वय किती आहे, 85 वर्षाचं आहे, आणि तेवढ्यामध्ये जर मला अटॅक आला तर माझ्या कृष्ण परमात्म्याला पाहायचं तसंच राहून जाईल. त्याच्यामुळं जसं म्हातारीचं आहे तसंच आपलं सुद्धा आहे महाराज. मला काही प्रखर बोलणारे माणसं आवडतात. आता स्वर्गवासी दादा गेले, अजित दादा, आणि त्यांचे मोबाईलला जे काही थोड्या वेळ आपलं काय म्हणतात त्याला, रील्स यायच्या, काही आवडायच्या लय मला बरं का. सतीश भाऊ लय स्पष्ट बोलणारा माणूस. एकदा कोणत्या तरी भाषणामध्ये एकदम मोठा माणूस त्या ठिकाणी काहीतरी म्हणला असं की मोठ्याने घोषणा द्यायला लागला, आणि त्या आबाने तिथं हार घेऊन मोठा माणसातून येत होता. त्यांना दादानी सांगितलं जाग्यावर बस. आयला म्हणले, जेवढा मोठा हार घेऊन येतोय तेवढा भ्रष्टाचार मोठाच करतोय गडे, हाय का. आणि एवढं स्पष्ट बोलणं असायचं महाराज, परंतु असं व्हायला नको होतं. म्हणून भगवान परमात्मा त्यांना, कारण जी माणसं बोलणारी असतात ऐका, त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं कपट नसतं महाराज. आणि म्हणून मरण हे प्रत्येकाला येणारच आहे. आपल्याला सुद्धा आपलं कोणतं निमित्त आहे माहिती नाही, आपल्याला आहे का माहिती, आपल्याला नाही माहिती. परंतु त्या आजीला जसं कळलं, आपलं जीवन क्षणभंगुर है, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. त्या अनुषंगाने म्हातारीने तसंच भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं. भगवान परमात्मा पुढे मोठे होऊ लागले, रांगायला लागले. आणि रांगत असताना महाराज कसे रांगत होते, नव्या गुडघ्यानी रांगत, रंगनी रंगनात प्रेम देखिए लसये, रंगनी रंगनात प्रेम देखिए लसये, देखिए लसये, प्रेम देखिए लसये. रांगायला लागल्यानंतर पुढे भगवान परमात्म्याने अनेक रूपाने खोडी सुरू केल्या महाराज. आणि अनेक रूपाच्या खोड्या केल्यानंतर मग सगळ्यामध्ये हट्टी जर कोण असेल तर 3 माणसं असतील. एक लहान मुलं, दुसरे म्हातारी माणसं, आणि तिसरे आमचे महाराज. दुसरं कोण आहे का नाही, तुम्ही पहा. हट्टी म्हणजे हट्टीच ती. आम्ही त्यांच्याच पक्षातले महाराज आहे, त्याच्यामुळे आम्ही काय भेटतो बोलायला, आहे का नाही. पण म्हणून हे 3 माणसं पहा तुम्ही. म्हातारपणी मग माणसं म्हणतात बाबाची बुद्धी काय झाली, चळली. ती चळली म्हणजेच त्या ठिकाणी एकही फ्यूज राहिलेली नसते, आहे का नाही. म्हणून त्या ठिकाणी माणसं चांगले आहेत तोपर्यंत सगळे कार्य करणं गरजेचं आहे. आपण आपले सगळे कार्य करून महाराज, आपल्याला असं एक गाडी न्यायला येणारी, तिचं नाव यमराज रूपी गाडी. आणि राजा होती कधी येईल कोणाच्या जीवनात हे सांगता येत नाही. बरं, आल्यानंतर असंही म्हणता येत नाही आता थांबा, जर गाडी आली थांबा आता, एवढी कांद्याची काढणी झाल्यावर या मला म्हणता येत नाही संघर्ष निघू दोघं,
असंही म्हणता येत नाही महाराज. म्हणून भगवान परमात्मा पुढे मोठे व्हायला लागले. अनेक रूपाने खोड्या केल्या. खोड्या म्हणजे काय केल्या? भगवान परमात्म्याने गोपीचं चित्त महाराज चोरलं. चित्त चोरणं म्हणजे त्याचा अर्थ लोणी चोरणं. आणि मग अनेक रूपाच्या चोऱ्या केल्यानंतर एके दिवशी यशोदा मातेने सांगितलं, आता तुला इथं ठेवायचं नाही, आता कुठं पाठवायचं? रानामध्ये पाठवायचं. आणि सगळ्या गोपाळांना आवाज दिला भगवान परमात्म्याने. काय? तुम्ही गाय घेऊन सर गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाय घेऊन सर गोपाळ रानात या. हे गोपाळ रानात या. सर गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाय घेऊन सर गोपाळ रानात या. तुम्ही गाय घेऊन सर गोपाळ रानात एकदा टाळ्या वाजवा महाराज जोरदार. असे त्या ठिकाणी काय लागते? फिडिंग लागते महाराज. आणि म्हणून गोड प्रमाण गायलं अक्षय महाराजांनी. सर्व गोपाळांना आवाज दिला. रानामध्ये अनेक प्रकारचे खेळ भगवान परमात्मा खेळले. आबकदु बकती बक पोरा ती दांडू. आबकदु बकती बक पोरा खेळ खेळांडू. आबकदु बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू. आबकदु बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ दांडू पोरा खेळ विटी दांडू. खेळ दांडू पोरा खेळ विटी दांडू. आबकदु बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू. 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 अनेक रूपाने लीला भगवान परमात्म्याने तिथं सुद्धा केल्या. आणि दुसरे खेळ अजून किती खेळ राजदीप महाराज सांगतील. खेळ भवराग बाई भवरा. खेळ भवराग बाई भवरा. हे भवराग बाई भवरा. खेळ भवराग बाई भवरा. राधिकेचा नवरा. राधिकेचा या राधिकेचा नवरा नवरा नवरा. खेळ भवराग बाई भवरा. भवराग बाई भवरा. अनेक रूपाचे खेळ खेळल्यानंतर खांदे भार पोटे भोग काय खेळावयाचे सुख. आणि म्हणून यथोचित वेळेमध्ये आपण शेवा या ठिकाणी पाहिली. त्याच्यावर विचार केला. देवडा चरणी वाजवितो वेणू गोपिकार म्हणून स्वामी माझा. कारण वेळ काढला पाहिजे. काही लहान मुलं असतात है का नाही. आणि तुकाराम महाराज सांगतात, समय नकळे वेडगळ बुद्धी. ज्याला समय काढला नाही रंभो त्याला काय म्हणले? अण्णा येडगळ बुद्धी म्हणले. मी नाही म्हणत, तुकोबाराय म्हणतात. कारण नाही तर बऱ्याच वेळेत जर पाहिलं तर आमच्या भागामध्ये पोरायला भूक लागलेली, बाबा नाश्ता करून नेटाला लागलेला आहे का नाही. वेळ आहे, लहान मुलं आहेत, 1 वाजलेली, 1:45. आणि किती जरी संसार दुःख मूळ म्हणलं तरी तुम्ही काय पिशी भरून हिमालयात उद्या निघणार नाही. बळ जात नाहीत म्हणा. आम्ही गेलो तरी माघारी येऊ. त्याच्यामुळं यथाचित वेळेमध्ये निमित्त मात्र भोसव्य साचीन. अनेक मान्यवर मोठमोठे या ठिकाणी आहेत. प्रत्येकामागं मोठमोठी कामं असतात. आणि उत्कृष्ट अशी गायक मंडळी अक्षय महाराज आहेत. तसेच या कार्यक्रमाचं ज्यांनी नेतृत्व केलं सगळं आदरणीय राजदीप महाराज. हा कार्यक्रम 3 दिवसाचा करणं म्हणजे असं आहे, तुम्हाला कळायचं नाही पुरुषाला, पण महिलाला कळत. 1 भाकर करायची असली तरी तेवढ्याच वस्तू लागतात उलथाण्यापासून. आणि 10 करायच्या असल्या तरी तेवढ्याच वस्तू लागतात.
त्याच्यामुळं 3 दिवसाचा कार्यक्रम असेल किंवा 7 दिवसाचा असेल तेवढ्याच वस्तू लागतात. सगळं मोठ्या सप्ते एवढंच जुळवाजुळव करावी लागत असते कलाकार मंडळीपासून. तर ते सगळं त्यांनी आपल्या सहकार्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम अतिशय पहिल्याच वर्षी नावारूपाला आणला. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा. आणि म्हणून सर्वांनी सहकार्य केलं. याच्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम होईल. दहीहंडीनंतर पुढील सूचना होतील अगदी 10 मिनिटामध्ये. तोपर्यंत कोणीही उठायचं नाही. भरपूर असं अन्नदान 2 दिवस झालेलं आहे. आदरणीय सतीश आबा सुद्धा उपस्थित आहेत. तसेच आम्हाला बऱ्याच वेळेस सहकार्य ज्यांनी केलं अन्नदानाच्या रूपाने रामभाऊजी खाडे सुद्धा उपस्थित आहेत. महिला मंडळी, पुरुष मंडळी. आणि पुढील वर्षी हा कार्यक्रम आता जो घेतलेला आहे शिवरात्रीच्या अगोदर 8-10 दिवस, तर नागेश्वर भगवान म्हटल्यानंतर शिवरात्रीला हा कार्यक्रम मला वाटतं गोड दिसणार आहे का नाही. म्हणून पुढच्या वर्षी शिवरात्रीच्या मुहूर्तावर हा कार्यक्रम राहील. आणि त्याच्यासाठी पुढील वर्षी ज्यांना नागेश्वर भगवान महादेव म्हणजे सगळ्यात भोळं दैवत कोणते? सगळ्यात भोळं शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती आहे का नाही. म्हणून भोळं दैवत जर कोणता असेल तर महादेवाचा आहे. आणि पुढील वर्षी सुद्धा अन्नदानाच्या रूपाने महाराजांना सहकार्य करा. आमच्या गावामध्ये खेळदला 10 वर्ष महाराज गायनासाठी कीर्तनही महाराजांचे मी उन्हाळ्यामध्ये कार्यक्रम करत असतो. आबा वामन भाऊचा वाढदिवस करतो आपण खेळदला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी महाराजांचीच काल्याची सेवा 2 वर्षी ठेवली होती. गोड असं महाराजांचं सगळं कार्य ऐका. माणूस कसा बोलतो त्याच्यापेक्षा वागतो कसा याला समाजात महत्व असतं. आणि ते बोलणं आणि वागणं दोन्ही सुद्धा राजदीप महाराजांकडे आहे, तंतोतंत आहे. आणि म्हणून सहकार्य यथोचित पद्धतीने करा. तुम्ही म्हणता तुम्ही सहकार्य करायचं सांगितलं, पण तुमचं काही आहे का नाही पुढल्या वर्षी? आहे का नाही? का नुसतं सांगताच माईकवर? तर माझ्याकडून सुरुवात करतो आबा, काही अडचणी का? मग 50 किलो साखर माझ्याकडून पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाला. आणि आजच पैसे टाकणार बरं का, उधारीवर नाही, आहे का नाही? म्हणून हा पुण्यतिथीसारखं की मी जाहीर करतो महाराजांना पुढच्या वर्षीच्या अन्नदानामध्ये. माझं आत्ता कीर्तन झालं होतं इथं आपलं भाऊंच्या पुण्यतिथीला. आणि पुढच्या वर्षी थोडा बदल करा, कीर्तन दुसरे कोणतेही ठेवा. मी तुमच्या विनंतीला मान दिला. तरी सुद्धा आमचा साखरेचा एक कट्टा त्याच्यामध्ये आता क्लिअरच राहील. गौतम भाऊ लिहून घ्या, गडबडीत लक्षात नाही राहायचं. आणि त्याचप्रमाणे आदरणीय अजय भाऊ खलाटे साहेब मेजर, तर यांचं सुद्धा या कार्यक्रमासाठी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय समाजसेवक विजूभाऊ गोलार साहेब, तर यांचं सुद्धा या कार्यक्रमासाठी आगमन झालेलं आहे. मी सर्वांना सर्वांना धन्यवाद देतो. आणि या अधिक मान्यवर उपस्थित राहिल्यानंतर कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व मान्यवरांना मी धन्यवाद देतो. आणि पुढील वर्षासाठी ज्यांना अन्नदानामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी नंतर आपली नावं इथं दिले तरी चालतील, ही विनंती. यानंतर पुढं दहीहंडीचा कार्यक्रम होईल आणि बाकीच्या सूचना होतील. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली